तर आज सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि लगेच कपडे पण धुवून घेतलेले होते. आज काय थोडेच कपडे होते त्याच्यामुळे लवकर धुतले. भरपूर जास्त कपडे असले ना की मशीनला लावले ना तरी पण होऊन जाते, पण थोडेसे कपडे असल्यावरती काय मशीन लावायचे, त्यामुळे हातानेच धुवून घेतलेले होते. एवढी जास्त गरमी होत होती, अगोदर तर फॅन खाली बसून मस्त थोडीशी हवा घेतली आणि नंतर आहे ना सोनिका आल्यावरती दुपारून आहे ना जेवण केलेलं होतं. आणि आज काय जानूची फ्रेंड पण आलेली होती तिच्यासोबत खेळायला. म्हटलं चला त्यांच्या दोघींना नाही ते छान मस्त असा थंड आंबा कट करून देऊया. त्यांचं चाललेलं होतं तिकडे खेळायचं, मग मी त्यांना इथे कट करून दिलं होतं आंबा वगैरे. तर त्यांनी बघा इथे मस्त असा पसारा वगैरे मांडून ठेवला होता आणि चालू होतं त्यांचं खेळायचं. आता दुपारची वेळ तर झालेलीच होती, मस्त इथे ना जेवण पण झालेलं होतं. तर सोडा बनवलेला होता, मसाला सोडा. आम्ही दोघी जणींना तो घेतला आणि नंतर संध्याकाळची वेळ झालेली होती. मला किचनमधले पण माझे कामं पडलेले होते. दुपारचे जेवणाचे भांडे वगैरे सगळे तसेच पडलेले होते, मी काय घासलेले नव्हते. म्हटलं चला आता संध्याकाळची वेळ झालेली, अगोदर भांडे वगैरे सगळं घासून घेते, किचन वाटा पण क्लीन करून घेते. सगळं आवरून घेतलेलं होतं आणि स्वयंपाक काय उशिरा करायचा होता, म्हणून म्हटलं चला फ्रीज ना थोडंसं साफसफाई करून ठेवते. कारण की फ्रीजमध्ये ना भाजीपाल्यापेक्षा जास्त आंबे झालेले आहेत, म्हणून ते अगोदर सगळे आंबे वगैरे बाहेर काढले आणि जेवढे काही जास्त बिलबिल झालेले होते ना, आंबे एकदम जास्त पिकलेले होते ना, ते साईडला काढून ठेवले आणि बाकीचे जे निब्बर होते ना तर तसेच ठेवले होते फ्रीजमध्ये. कारण की आता फ्रीजमध्ये ते जरशक जास्त वेळ टिकतील, असे तर वरती ठेवलं ना की ते लगेच खराब होऊन जातील आणि खूप जास्त असे पिकलेले होते ना ते एक दोन आंबे खराब पण झालेले होते. म्हटलं त्याला ना लवकर संपावं लागेल. तर त्या अगोदर मी बघितलं कोणते चांगले आहेत कोणते नाही, ते बाजूला बाजूला करून ठेवले सगळे आंबे आणि मग नंतर परत फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर जानूला आहे ना दिवसभर खूप जास्त टाईम असतो झोपायला, पण तिला तेव्हा झोपायचं नसतं, खेळायचं वगैरे असतं आणि 6-6:30 वाजले ना की तिला मग अशी झोप येते. तर चला आता व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.